कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपण वेळीचे सगळं थांबवायला हवं होतं। हा मुलगा लहानपणापासूनच काही ना काही प्रॉब्लेम्स करतच होता। ज्या वयात मुलं एकमेकांशी मैत्री करतात त्या वयात हा मारामाऱ्या करायचा। शाळेतनं कित्येक वेळा तक्रारी आल्या, कित्येक वेळा आपण शिक्षकांच्या हातापाया पडून विनवणी करून शाळेतनं काढू नका म्हणून सांगितलं। त्याऐवजी त्याला शिस्त लावली असती तर आज हा दिवस दिसला नसता। वसुंधरा, जेव्हा तू त्याच्या आयुष्यात आलीस तेव्हा मला असं वाटलं की तुझ्यासारखी गोड सरळ सालस मुलगी त्याचं आयुष्य बदलून टाकेल। तुझ्यासोबत राहून तुझ्या प्रेमात तो स्वतःचा स्वभाव विसरून जाईल। पण स्वभावाला औषध नसतं ग, आणि काही औषध असेल तर ते म्हणजे संस्कार। आणि वसुंधरा, आम्ही ना त्याच्यावर तेच संस्कार करायला कुठेतरी कमी पडलो, आणि मग ही सगळी जबाबदारी आम्ही तुझ्यावर टाकून मोकळे झालो। पण आम्हाला कळायला हवं होतं की आम्ही खूप मोठी चूक करतोय। आज तुझ्या बाबतीत जे घडतंय ना त्याला आम्ही जबाबदार आहोत। खरं तर त्याला सुधारण्याची जबाबदारी आम्ही तुझ्यावर टाकली ना, हीच मोठी चूक केली आम्ही। आम्हाला कळायला हवं होतं की तो सुधारण्याच्या पलीकडे गेलाय, तो सुधारू शकत नाही। आपण त्याचं लग्नच करायला नको होतं, हिची मात्र उगाच फटफट झाली। आई बाबा, मला खरं तर तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता। ही गोष्ट फक्त माझी असती ना तर मी तुमच्यापर्यंत कधी पोहोचूच दिली नसती, माहितीये। पण माझ्या पोटातल्या बाळाला जेव्हा त्याच्यापासून धोका निर्माण झाला ना, तेव्हा मी ठरवलं की सांगूयात सगळं तुम्हाला। माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता। काय म्हणालीस तू? तू प्रेग्नंट? हो, रानडे कुटुंबाचा वंश माझ्या पोटात वाढतो। काल माझं बाळ या जगात येण्याआधीच त्याने संपवून टाकलं असतं त्यालाही। काळजी करू नकोस वसुंधरा, मुलीचं पहिलं बाळणपण माहेरी होतं। आजपासून हेच तुझं माहेर, आणि आम्ही तुझे आई वडील। यापुढे शार्दूलचा कुठलाच त्रास तुला होणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।